घर आणि अजून काम करायचं आहे. कसं भारी वाटायला लागले. मी आली बाई भांडी घासून बोलत आली की भांडी घासले ना तू बरं किचनवर एवढं बोललं करून काय भांडी घासतेस तू काम? तेवढं ते पाणी नळाचं गेलं तर मी ते गमेला घेऊन बसले त्यामुळे उडवलं ते लावलं काय चिपचिप हो माय. बरं बरं मला माहिती होतं नंतर म्हणायचे का बाळा आज देते म्हणून. पण आधी बघून पोट भरतं काही. हा का तुमचं बरोबर आहे काय. तुम्ही केला का नाश्ता? आम्ही ते केला नाश्ता. आम्ही खाल्ली इडली खायची ती सकाळ सकाळ. आज लवकर उठले तर मजा झाली माझी. आली आली दात काढत झाले. माहिती ना राव बाई आयुष्यात खरंच टाइमपास नाही बाई. काही बोललं केला माझा गार वाटतंय असं घे बरं असू द्या. मी बी घासले बरं कुठं चट्टा सुद्धा नाही म्हणजे. अगं आणि माझं कामच काय लागले मला काय लागले कलर लागले. तुमची दिसं लागलं ते जाऊ का तुमच्या इथं आहे इथलं नाही कळत. इधर का व्हाईट कलर आहे. आमच्या घरात डोक्याला ते कसं लावलं साधं पॅराशूट साधं आहे का भारी ती पॅराशूट. हा खरंच भारी आहे त्याच्यासारखी त्याच्यावर भारी ते. मी लहानपणापासून ते मला पॅराशूट म्हणजे माहिती कसं पप्पा जाता ते भारी आमोंड वगैरे काय असतं आलमंड तो कधी तर प्रवीण अशी लावते बघ. आलमंड नसते का आलमंड असतात काल म्हणत आलमंड असतं राणी. हे बघ बघ अरे प्रवीण ते तेलाचं नाव काय आहे? हा घे आलमंड असतं हे बघ बघ. हा त्याला विचार काय काय माहिती मला बेड्यात काढायचं. अगं विचारतं खरं काय म्हणते मला कन्फर्म करू दे. न्यू डाबर आलमंड हेअर ऑइल बघ दाखव ना त्याला काय म्हणते. 45 45 ml. ल नसता म्हणायचं ते विचार नुसतं आलमंड म्हणायचं का? विचारतं खरं तुला काही कळालं का नाही? अरे वरचीवर गबत झालं काय आहे बॉटलचं नाव? ते डाबर बदामाचं आलमंड म्हणायचं काय म्हण आलमंड म्हणायचं म्हण. सोया प्रोटीन विटॅमिन ई. प्रवीण अशी लावतात मी पॅराशूट लावते काही. मला असं वाटतं हे वाफ होते खरं नाही लावत बाय मला वाफाच्या तरी. मला विचारतच स्मेल आवडतच नाही. प्रवीण अशीलाच आवडतं ते म्हणतात मग नाही माहिती तर वाशाचं मग केसाचं जरा बरं वाटतं. चल ऑफिसवर जायचं ते 10 वाजता. हा ना कामात जायचं 10 वाजता. आणि येणार कधी? 6:30 सुट्टी 6:30. काम झाले आता स्वयंपाक झाला भांडे वगैरे घासले आता फक्त जाऊन कपडे भिजवायचे. आता असं कामाचं सांगितलं तिला असं येते बस तशी गाई तुम्हाला का सांगू हिनं काम करी. तिचं काम कसं असं सांगू का राणीसारखं काम असतं तिचं. तिला जर काम करू वाटणं गेलं का हिनं डायरेक्ट मावशीला बोलते नाही गं आणि मग ती आता मी केलं म्हणते. मग कसं खरं वाटत तुम्हीच सांगा मला. नाही मावशी विषयी कोण नाही. मी आपलं जीव लावलं येते कधी कधी म्हणते तिला मी आजारी बिजारी असं रोज रोज बरं वाटतं का कोणी यायला मोकळे रोज का आपण खोटं बोलू बाई घातली वगैरे तुझ्याकडे कामाला. नाही आता बाई नाही बाबा नाही कोणच नाही. आणि मामा होत्या पण ताई होते मी असं कामाला नाही. बाबा म्हणले म्हणून मामाचं ती पशेरी करायला लागली. काय झालं बाई बी नाही बाबा बी नाही आता कोणच नाही. कोणी नाही आम्हाला काम करते कामासाठी बाबा गाईच कामासाठी पुढे बाबा मिळेल का? गाईच कुठून देतात कामासाठी बाबा. असलं कोणी आपलं भाऊ कुठलं जबा आणलं पाहिजे बघा. सिरियस घेऊ नका बरं का मजाक चालू आहे. नाहीतर मी सगळे आपल्या भावासारखंच बोलतो मी सगळ्यांना. काय नाही तसलं मनात तसलं काय नसतं. तुमच्या आलं असं मनातून माझ्या माझ नाही का नाही पिक्चर बघून आले चल ग घुमा. जरा सांगा बरं स्टोरी कशी होती. चांगली बाईच्या जीवनावरती पिक्चर आहे बाईच्या जीवनावरती काय?
जॉबवाले बायका असतात ना त्यांचं आयुष्य म्हणजे लहान बाळ असतं, मग त्यांना मोलकरीण भेटत नाही. मोलकरीणचं आयुष्य पण इतकं डेंजर असतं ना ताई. आणि मालकाला कसं वाटतं वेळ येत नाही मावशी. हां, तर ती जाती त्या मालकीने एकदा मोलकरीणला बोलवायला जाते, तर इतके 2-3 बस बाजला लागतात तिला. परत त्या लांब असते, ती जाती त्या तिचा नवरा जाई तिला मारत असतो मोलकरीणला. ऐका ना, नवरा आहे ना काय घेत राहतं मारायला तिला चप्पल, मारण्याच्या आधीच तिला जवळ देव म्हणते. तर ते म्हणतो मारायच्या आधीच किंचाळायला लागली काय लगेच. ती काय म्हणते म्हणजे ती मालकीन असते मागं, मालकीनला बघून किंचाळत असते ती, कारण मालकीने पाईप घेऊन त्याच्या डोक्यात टाकला. परत का तिला मारलं म्हणलं बघ. मग तिला लय वाईट वाटतं. ती म्हणते सॉरी चुकलं माझं, मी समजून घेत नाही का म्हणजे तरी माझ्यासाठी तुझी स्वतःची फॅमिली सोडून येत होती. म्हणजे बाईचं जीवनच लय खराब. तिची स्वप्न असतात ते राहतात, सासूची स्वप्न असतात काय काय, तिच्या आईची काही स्वप्न, लेडीचे काही काही स्वप्न असतात ते राहतात. काही काही बायका नसते जगतात म्हणून जगतात, तसं नाही जगतात माझ्यावर है ना. कशा तू जगते म्हणून जगते माझ्यावर. अगं नाहीच म्हणजे असं काही त्यांचं स्वप्न म्हणजे काही नसते, त्यांचं फक्त प्रपंच तेच असं काही स्वप्न नसतं त्यांना. जे आपलं आहे ते असतील त्यांची बी ताई, पण ते सांगत नाही. आपण कसं लगेच सांगतो. मी तर मला वाटतं मी तर तुम्हाला सांगितलं ताई, रेखा एक बोलते असं तुझ्या, तुम्हाला सांगितलं नाही बाई माझ्या जेवढं माहिती नाही आपल्या प्रपंच वाल्यांनी बरं. माझं काही स्वप्न नाही काय नाही का बस आहे बघच काय तर बोलते घर बोलल्या ना आपण ते तर लय स्वप्न आहे. मला माझं स्वप्न काय नाही बाई ताई, माझी फक्त पोरं चांगले ह्याला लागावं. त्यांचं आयुष्य जे आयुष्य आपण जगलो का ती लेकराला आयुष्य जगून वाटत आहे मला. तरी आपलं माझं तर लय भारीच आहे. मी जर गावाकडे होते ना ताई, मला कधी माहिती नव्हतं काम करून. भाऊ बहिणीसारखं समजून घेणार असं जीवनासाठी पाहिजे. नाही तर घरात मरून पडले तरी जर नवऱ्याकडे करोडो रुपये असते बघणार नसलं तरी काही चाटायचं. पण नशिबाची गोष्ट असते. आपलं नशीब लय चांगलं आहे त्या लोकांपेक्षा. तुझं आहे माझं म्हणजे आहे बघ माझं काय एवढं काय नाही फेल गेले कार्यक्रम. गाईच माझे कार्यक्रम पूर्णपणे फेल गेलेले. काय सांगू तुम्हाला, कोणी काय करणार ते आता जे आहे ते आहे. बोलणार म्हणजे बोलणार, खरंच बोलते ना. ते कार्यक्रम फेल गेलेले. फक्त आई वडील भाऊ फॅमिली लय भारी आपल्याला भेटलेली आणि लेकरं चांगले आहेत, पण जीवनासाठी फेल 0 मार्क. अरे ताई म्हटलं झाल्यावर तो 3 आहे मी 6 आहे. म्हणजे एवढं आमचं वाकडे 3 ते 6 नाही ग, तर 3 आकडा. आमचं बाळ झालेलं आहे पेपरला, आता त्याचा फायनल पेपर आहे. त्याला सगळे बेस्ट ऑफ लक म्हणून त्याला बबड्याला माझ्या घरी दुसरं पेपर संपतील. बघू आपण पुढच्या वर्षी. आता काहीच नाही. दे रे प्रांजल नाही खुदा दे रे प्रांजल नाही. बावचाळीस कम नाही जापिल्या बेस्ट ऑफ लक बाबड्या. बेस्ट ऑफ लक बाळा. बघ तुला नाही म्हणलं काय म्हणलं थँक्यू. मला मी म्हणलं की थँक्यू मम्मी म्हणलं का थँक्यू बाबा. मा आणि मग एकच आलं त्याच्यात. लेकरं काही मला जेवलं होतं तिला तर नाही ताई लेकरं ते मला ताई लय हसत होते मी गेल्यावर. मग भाऊ नाही लेखन गेल्या फिरून आलं अजून केलं. मी इतकं हसले मी अरे ह्याच्यात काहीच नाही म्हणले. तिथं तर कधी चहा ब्रेड खाऊन आलं तर लगेच कसं म्हणते अरे बाबू. आणि ब्रश मी म्हणले सकाळ त्याने येतानाच घरून ब्रश करून नाही केलं नव्हतं. कोणतं नाही सगळं काल सकाळी केलं. अजून मी नाही केलेला तर गेल्यावर करून आंघोळ का तसंच खाल्लं. आता मग परत केलं खायचं ते अजून आंघोळ नाही पांघोळ नाही. आता जायचं ब्रश करायचं सुंदरपैकी फ्रेश व्हायचं जायचं कामाला. आज बघू आज सुट्टी घ्यावं काय वाटते कारण की रील बनवू बाय राहू दे. हां त्याच्यात तरी पगार चालू झाला. कालचा व्हिडिओ कसा होता चांगला होता बघितलं का आमच्या दोघींचा शॉर्ट व्हिडिओ टाकला होता बघत जावा. काल नाराज होते मी थोडी पण झाले खुश. नाराज राहते.